वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगडा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत युवक विशाल मोरे यांनी मालेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। दोषींवर कारवाई आणि संपूर्ण चौकशीची मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगडा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे। गावातील युवक विशाल मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीकरिता मालेगाव तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। विशाल मोरे यांनी केलेल्या आरोपानुसार जलजीवन मिशन, सामान्य निधी तसेच सन 2021 ते 25 या कालावधीत ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध विकास योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय आहे। याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासह विविध योजनांच्या कामांमध्ये तत्कालीन सरपंच आणि सचिव यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते विशाल मोरे यांनी केली आहे। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। 10 महिन्यापूर्वी 9 नोव्हेंबर 2025 रोजी बीडीओ साहेबांनी एक चौकशीचा आदेश नेमला होता आणि त्या माध्यमातून आमच्या गावात मुंगळा ग्रामपंचायतमध्ये चौकशी समिती दाखल झाली होती। या चौकशी समितीमध्ये काही आमच्या ग्रामपंचायतीमधील कर्मचारी असो किंवा सरपंच आणि ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कथित भ्रष्टाचार केल्याचं आमच्यासमोर उघडकीस आलेलं आहे आणि हा अहवाल आम्हाला बीडीओ साहेबांनी दिलेला आहे। तत्कालीन बीडीओ साहेब असतील किंवा बीडीओ साहेबांनी त्यांनी दिलेला आहे, पण त्या अहवालानुसार आज 10 महिने झाले, आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि दोषीवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाही। तर आमची एकच मागणी आहे की परत त्यांनी त्यानंतर पाठपुरावा करत असताना मला वारंवार टाळकीचे उत्तरं दिलेले आहेत। त्याच्यामुळं माझी एक मागणी की त्या संबंधित गुन्हेगारावर तुरंत कारवाई करण्यात यावी आणि गुन्हे दाखल करण्यात यावे। कोणत्या योजनेत भ्रष्टाचार झाला? त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामपंचायतीचे 8 असतील, त्याच्यानंतर जलजीवन मिशन असेल, त्यानंतर सामान्य फंडामध्ये असतील किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल, अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक योजनेमध्ये किंवा प्रत्येक कामामध्ये त्या ग्रामपंचायतीचा काही ना काही घोटाळा केलेला आहे आणि भ्रष्टाचार केलेला आहे। याची फेर चौकशी आम्ही परत 8 तारखेला फेर चौकशी नेमली होती, पण संबंधित अधिकारीच आमच्या गावात दाखल झालेले नाही। याचे आम्हाला बीडीओ साहेबांकडून लेखी उत्तर पाहिजे। मुंगडा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे। आता प्रशासन या आरोपांची चौकशी करून काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे।